गुळगुळा वाजायची टाळ. वारकरी संप्रदायात टाळाचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. पण टाळ त्याच्यात दोन्ही तिन्ही अर्थानं उपरोधानं टाळ कुटे असंही वारकऱ्याला म्हटलं जातं. पण टाळ कुटणं हा विषय वेगळा. म्हणजे कुचंबणा करून किंवा लोकाला नावं ठेवताना म्हणायपुरतं ठीक आहे, पण टाळ वाजवण्यातही काही मर्यादा आहेत. जसं वारकरी नाचती वैष्णव मागे पुढे, म्हणजे रोंबासोंबा आजचा जो नाच आहे तसा वारकऱ्याचा नाच नाही. वारकरी नाचतो, नर्तन करतो, पण त्याला मर्यादा आहे, त्याला प्रतिष्ठा आहे, किंवा आजच्या भाषेत त्याला डिग्निटी आहे. म्हणजे ते नाचणं खेळणंसुद्धा डौलाच आहे, ते नाचणं खेळणंसुद्धा देवाचं आहे, असा भाव आहे. तसं टाळाच्या बाबतीतसुद्धा टाळ वाजवावा कसा हाचही विषय महत्त्वाचा आहे. म्हणजे गुळगुळा वाजायचा, त्याचा नादसुद्धा घोळून घोळून असलेला आणि कानाला मधुर असणारा असा असावा, अशा पद्धतीचा आहे. आणि टाळाचा विचार करायचा म्हटलं तर टाळात अनेक गोष्टींचा विचार करता येण्यासारखा आहे. टाळ हे प्राचीन काळापासून भारतीय संगीतातलं आणि भक्ती क्षेत्रातलं अनन्यसाधारण असं महत्त्वाचं साधन आहे. भक्ती करीत असताना स्वस्वर भक्ती करावी, या पद्धतीत भगवंताचं चिंतन करीत असताना त्यालाही गोडवा असला पाहिजे, म्हणून टाळाचं महत्त्व त्या हिशोबानं केलेलं आहे. मग टाळ कशाचा असावा? आता काळमानाप्रमाणे प्रत्येक गोष्टीत बदल होतात. आपल्या आपल्या आवडीप्रमाणे टाळाचा आकार लहान मोठा असू शकतो. महिलांच्या भजनाचा टाळ लहान असतो, कारण महिलांना लहान आवडतो. तसं पुरुषाच्या भजनाचा टाळ हा शक्यतो मोठा आहे. म्हणजे आजच्या परिभाषेत 600-700 ग्रॅमपर्यंतची टाळाची जोडी ही पुरुषाच्या भजनाला वापरली जाते. मी मोठे पण टाळ सुमारे 1 किलोचा एक टाळ असा टाळही भजनाला वापरलेले पाहिलेले आहेत. देहूकरांच्या फडावर काही ठिकाणी एवढे मोठे टाळ आहेत. तुकोबरायांच्या देहूत दगडाचे पण टाळ आहेत. काही जोड आपण पाहिला असेल तर लक्षात येईल. तसं पंढरपुरात या टाळाचं वैविध्यही पाहायला मिळेल. पंढरपुरात म्हणजे अनेक फड परंपरेत वेगळे वेगळे आहे, पण टाळ महत्त्वाचा आहे. मग टाळ शक्यतो उत्तम स्वर असणारा असा पाहिला जातो, आणि ते स्वर चांगला असण्याची सगळ्यात चांगली आणि सगळ्यांना परवडणारी असा विषय जो आहे तो आहे तो काश्याचा आहे. आणि म्हणून काश्याचे टाळ हे प्राधान्यानं वापरले जातात. आता थोडं काश्यामध्ये कमी जास्त होऊन दुसऱ्याही गोष्टी येतात, कधी पितळेचेही टाळ येतात. कास्टिंग करून ओतले जातात, आणि ओतलेला टाळ जास्तीत जास्त टिकण्याच्या दृष्टीने काही गोष्टी त्याला काम करतानाच केल्या जातात. टाळ ओतल्यानंतर 100-50 टाळ ओतले आणि एक जोडी लावली असं नाही चालत. 2 टाळाचा स्वर एकमेकाला जमता जो आहे तो प्रत्येक टाळ वेगळा वेगळा वाजवून हलका हलका वाजवून बघावा लागतो, आणि ज्याचा स्वर एकमेकाला मिळतो आहे ते टाळ जोडून मग त्याची जोडी तयार होते. मग त्याला दोरी लावतात. दोरीला खाली माझ्या हातात आता एक टाळ बघायला मिळेल. ही दोरी आहे ती टाळाची आहे, आणि ही आपल्याकडं पारंपरिक शेतकरी, शेतीकाम करणारे किंवा गावातले सगळेच लोक हे दोरी वापरतात. बहुतेक सगळे वापरतात. पण हे दोरी वापरत असताना याला कुठलंही दुसरं साधन नाही, याला कुठं रिबीट नाही, काही नाही. ह्याला दोरीचा शेवट जो आहे तो एका वेगळ्या पद्धतीनं पुन्हा उलटा करून ह्या गुंतवून ठेवलेला आहे. ही गाठ कधीच सुटणार नाही त्यामुळं असंही आहे. आणि खालच्या बाजूला टाळाला लाकडाची गुंडी आणि खाली दोरी बांधून टाळातून अशी काढून ठेवलेली असते. दोरा बांधण्यात किंवा दोरी बांधण्यात जुन्या काळाची ती पद्धत आहे. नव्या काळात इथं मात्र दोरीच्या जागेवर आता खिळे आले आहेत. पण अजून पारंपरिक लोक किंवा जुने लोक किंवा स्वरज्ञान चांगलं असणारे लोक टाळाचं प्राधान्य देताना दोरीलाच प्राधान्य देतात, कारण खिळ्यानं टाळाच्या स्वरात फरक पडतो, म्हणून तोच वापरतात. आणि बहुतेक काशाचा टाळ त्या पद्धतीनं वापरला जातो. तर लाकडाची गुंडी आता त्या जागी प्लॅस्टिकची पण गुंडी आली आहे. म्हणजे तसंही आहे. मग टाळामध्ये अनेक प्रकारे आपल्याला पाहायला मिळतील. त्यातला काशाचा महत्त्वाचा आहे. तसं काही लोक आता पितळेचे परवडण्याच्या दृष्टीनं कासं महाग आहे म्हणून पितळेचे करतात. अजून टाळ चोरलं जाण्याची शक्यता किंवा परवडणं, फडावर टाळ पाहिजे, 1000 टाळ पाहिजेत, आणि एका टाळाची किंमत 1000 आहे, लाख रुपये आत्ता ती परवडतीलच असं नाही. म्हणून काही फडांवर की जिथं जास्त वापर आहे किंवा चोऱ्या होण्याची पण शक्यता आहे. बहुतेक चोरी होत नसते टाळाची, पण शक्यता आहे असा जे विचार आहे त्यामध्ये लोखंडाचेही टाळ वसलेले आहेत. वास्करांच्या फडावर, आजरेकरांच्या फडावर किंवा अजून काही 2-3 ठिकाणी लोखंडाची टाळ तुम्हाला पाहायला मिळतील. आणि एक टाळ चांगला मोठा एवढ्या आकाराचा आहे. असंच पंढरपुरामध्ये विठ्ठल मंदिरात विठोबाच्या समोर कीर्तन करण्याची, विठोबाच्या समोर नित्य भजन करण्याची ज्यांची परंपरा आहे, असं जे सेवाधारी घर आहे हरदासांचं, त्यांच्याकडे मात्र देवासाठी जे उत्तम आहे ते वापरावं या भावानं चांदीचा टाळ आहे. आणि देवाच्या पुढं त्रिकाळ म्हणजे पहाटे काकड्याच्या वेळी, दुपारी पोशाखाच्या वेळी, संध्याकाळी दुपारतीच्या वेळी आणि शयनरतेच्या वेळी टाळ वाजून जे भजन केलं जातं ते चांदीचा टाळ वाजून भजन केलं जातं. देवापुढं आहे ते उत्तम.
आणि मग त्यात पुन्हाही आपल्या हौसाचा भाग असतो. जसं आपण एखाद्या वेळी कपडे खरेदीला जातो आपल्या ऐपतीप्रमाणे आणि आपल्या आवडीप्रमाणे, दोन्ही गोष्टींचा विचार करून आपल्या खरेदी कपड्याची करतो, तसं टाळाच्या दोऱ्या यातही वैविध्य तुम्हाला अनेक ठिकाणी पाहायला मिळेल. बहुतेक सगळीकडं आता दोरीच प्रचलित आहे. एक तरी उपलब्ध होण्याला सोपी आहे, सगळ्यांना सुलभ आहे, आणि दुसरं शेतकरी वर्गाला दोरीचं घराघरात सगळ्याकडे असते. वारकरी संप्रदाय किंवा महाराष्ट्रातला कुठलाही संप्रदाय, बहुतांश शेतकरी वर्गच त्यात प्राधान्य आहे. कारण महाराष्ट्र किंबहुना हिंदुस्थान हा कृषीप्रधान देश आहे. 80% लोकसंख्या आमची कृषीवर आधारित आहे. त्यामुळं दोरी हे प्रत्येकाच्या जीवनातलं एक महत्त्वाचं अंग आहे. घरात ती असते, त्यामुळे नुसती दोरी काढावी आणि टाळ गुंतवावा एवढाच त्यातला भाग आहे. पण आता त्यात वैविध्य येत आहे. जुन्या काळातही थोडंसं होतं. त्यामध्ये पट्ट्या, ज्याला नवारपट्टी म्हणतो आपण, ती 2 बोटाची नवारपट्टी खाकी रंगाची पूर्वी असायची, ती पट्टी काही जण वापरायची. आता त्यात नायलॉनच्या पट्ट्या आल्या आहेत आणि त्या पट्ट्याला मग रंग भगवा, लाल, हिरवा, निळा, पिवळा अशा पद्धतीचे रंगही येत आहेत. ते ओळखायला सोपं जातं. पिवळ्या पट्टीची टाळ माझ्याकडचे आहेत, लाल पट्टीचे तुमच्याकडचे आहेत, असंही असतं. पण आता ते वैविध्य यायला लागले. पण जुन्या काळी अजून एक त्यातला हौसाचा प्रकार असायचा की जे आत्ता मी दोरी दाखवतो आहे, ही टाळही आहे, हा सिल्वरचा टाळ आहे. म्हणजे राणीसाहेब सिल्वर ज्याला म्हणतात, तो आम्ही घरात जेव्हा स्वतः भजन करतो, म्हणजे देवापुढं असेल किंवा कोणाच्या उत्सवाला भजनाला गेलो तर टाळ आपला आपण स्वतः घेऊन जायचा. हां, जसं शिवाजी महाराजांच्या लष्करामध्ये शिलेदार आणि बारगीर हे 2 प्रकार आहेत. बारगीर म्हणजे सरकारी घोडा आणि सरकारी हत्यार आणि पगारी नोकर असणारा, आणि शिलेदार म्हणजे घोडा स्वतःचं, हत्यार स्वतःचं, पण बिनपगारी असलेला सरकारी अधिकारी किंवा नोकर असं म्हणू आपण. नोकर म्हणजे पैसे देण्याचा नाही, शिलेदार म्हणजे हौसनं स्वराज्यासाठी काम करणारा. तसं वारकरी संप्रदायात शिलेदार आणि बारगीर असा प्रकार पण आहे असं म्हणता येईल. कारण अनेक फडावर टाळकऱ्याचे टाळ स्वतःचे आहेत, फडाच्या मालकीची टाळ कमी. टाळकऱ्यांनी यायचं, भजन करायचं, मालकाला काही त्रास नाही. टाळकऱ्यांनी येताना खांद्यावर टाळ राखूनच घेऊन यायचं, कीर्तनाला उभं राहायचं, टाळ राखून घेऊन यायचं आपला टाळसुद्धा, म्हणजे सार्वजनिक विषयातला नाही. असं अनेक ठिकाणी आहे. ते टाळाचं त्यातला प्रकार जो आहे, मी आत्ता तुम्हाला दोरीचा दुसरा प्रकार दाखवतो आहे. ही दोरी तुम्हाला लक्षात येईल की ही हौसनं करून घेतलेली आहे. अशी जे शेतीकामात वळणारे लोक आहेत, ते शेतीकामातल्या हौसनं म्हणजे 4 पदरी गोफ जसा करतात तसं रेशमाची दोरी घेऊन बारीक दोरीचा हा 4 पदरी गोफ केलेला आहे, आणि त्याला मागच्या बाजूला हौसनं गोंडाही करून ठेवलेला आहे. म्हणजे हे टाळ घेऊन वाजवणं हे त्याही विषय नाही. हा टाळही मगाशी मी काशाचा दाखवला तसा हा टाळ सिल्वरचा आहे. म्हणजे हौसनं करायचा भाग, नादाचाही भाग मगाच्या, आता यात फरक तुम्हाला लक्षात येईल असा आहे. संप्रदायात या अनेक अर्थाने टाळाचा विचार तसा केलेला आहे. आणि टाळ हे संप्रदायाच्या हिशोबाने वारकऱ्यांचं दैवत आहे. जेवढं महत्त्व पांडुरंगाला आहे, जेवढं महत्त्व विण्याला आहे, जेवढं महत्त्व गाथेला आहे, जेवढं महत्त्व ज्ञानेश्वरीला आहे, ही कुठलीही वस्तू खाली ठेवायची नाही. ही देव आहे, हे पूज्य आहेत, हे आदराचे स्थान आहेत, यांना पूज्यस्थानी ठेवायचं, यांना उच्चस्थानी ठेवायचं. आणि म्हणून उच्चस्थानी ठेवताना भजन कीर्तन जेव्हा सुरू होतं तेव्हा अनेक फडपरंपरेत पंढरपुरात किंवा अनेक ठिकाणी टाळ कधीही खाली ठेवला जात नाही. टाळ ठेवताना लोक येतील, टाळ घेतील असा जो भाग आहे त्यांच्यासाठी खाली गादी स्वतंत्र टाळाची म्हणून ठेवलेली असते, आणि त्या गादीवरच टाळ ठेवले जातात. आणि मग आलेला मनुष्य टाळ घेईल, आपला टाळ घेण्यापूर्वी पाया पडून गळ्यात घालेल, आणि कार्यक्रम संपल्यानंतर पुन्हा टाळाचं पाया पडून त्याची गुंडाळी करून मग खाली ठेवेल. म्हणजे टाळ घेतला आणि टाकून निघून गेला असं टाळात होत नाही. म्हणजे त्याचा मान जेवढ्या विण्याची प्रतिष्ठा सांभाळतो तेवढी टाळाची, त्या गादीला पायसुद्धा लावू देत नाहीत. हिंडता फिरताना जर मध्ये गादी असेल तर नाही. कीर्तनकाराच्या किंवा विणेकराच्या समोर पकवाजाच्या शेजारी ही गादी कायम मांडलेली असते, ती जागा पण त्या अर्थाने ठेवलेली आहे. हा एक भाग झाला. आणि टाळाची दोरी, मगाशी मी म्हणालो की दोरी दिंडी चालत असताना, मग ती आळंदी पंढरपूर चालू किंवा नगरप्रदक्षिणेची असो, देवक्षेत्रातली असो, आळंदीतली असो, दिंडी चालत असताना उभ्या कीर्तनात किंवा उभ्या भजनात जर दोरी तुटली तर काय करायचं? दोरी आहे ती वाजवून खराब होणार आहे, नश्वर आहे, तिचा भाग तुटू शकतो. तर काय करायचं? तर त्याला असं आहे की ते ज्याच्याकडे टाळ आहे त्यांनी चोपदाराला खुणवायचं. चोपदाराला लक्ष असतंच, त्याला नाही कळलं तर खुणवायचं. चोपदाराने त्याच्याजवळ जायचा, त्याला दुसरा टाळ द्यायचा, आणि तो टाळ घेऊन येऊन चोपदारानं आपल्यापाशी दोरी ठेवलेली असते जादाची कायम.
आळंदी पंढरपूर चालत येताना किंवा कुठल्याही दिंडीत चोपदाराच्या बाजूला एक शबनम पिशवी लावलेली असते. प्रत्येक दिंडीला स्वतंत्र चोपदार असतो आणि त्या शबनम पिशवीत या आवश्यक वस्तू ठेवलेल्या असतात. उदाहरणार्थ पकवाजाची हातोडी, उदाहरणार्थ पकवाजाला लागणारी कणिक, गट्टे आणि हे ज्याला आपण दोरी म्हणतो ती दोरी ही त्याच्यापाशी जादा ठेवलेली असते. मग त्याने ती दोरी वळून काढायची आणि ते टाळाला चालत चालत मणी गुंतवून परत ते टाळ बांधायचा आणि ज्याच्या त्याच्याकडे सुपूर्त करायचा. पहिला टाळ आहे तो परत जागेवर येतो किंवा बदली झाली एवढाच भाग राहतो. तर अशा पद्धतीने म्हणजे भजन सोडून कुणी बाहेर जायचं नाही, माझा टाळ तुटला आहे भानगड करायची नाही, कीर्तनातून बाहेर जायचं नाही, कीर्तनाची अवमर्यादा करायची नाही, हा त्यातला तो भाग आहे. म्हणजे टाळाची मर्यादा इतक्या पद्धतीने सांभाळतात. वास्करांकडं किंवा अन्य फडकऱ्यांकडं सुद्धा टाळकरी हे वेगळे असतात, स्वतंत्र असतात. श्रोते वेगळे, टाळकरी वेगळे आणि शेलेकरी हा एक वेगळा प्रकार आहे. शेलेकरी कोणाला? ज्याचे कमीत कमी 4000 अभंग पाठ आहेत त्याला शेलेकरी म्हणायचं. त्याला मालकाने शेलेकरी म्हणून त्याला अंगावर शेला घालायचा. जो फडाचा मुख्य आहे त्यांनी याला शेलेकरी म्हणून नियुक्त केलं असा त्याचा अर्थ. आणि मग टाळकऱ्यांची लाईन उभारते, त्याच्या पुढं हे शेलेकरी वेगळ्या लाईननं उभारतात, म्हणजे ती वेगळे असतात. नुसतं एवढंच नाही, वास्करांकडं अशी पद्धत आहे, आता ती लोप व्हायला लागली कारण एवढे अभंग पाठ करणारी माणसंच नाहीत. शेलेकऱ्यांनी म्हणजे कीर्तन उभं राहिलं की शेलेकऱ्यांनी पहिले 2-3 आपले हे कीर्तन झाले, कीर्तनकारांनी विणा घेऊन पहिला अभंग म्हणला रूपावळीचा की नंतर मग जे अभंग घ्यायचा तो कीर्तनकारांनी मनाने करायचा नाही, शेलेकऱ्याने अभंग सांगायचा आणि त्याच्यावर कीर्तनकारांनी कीर्तन करायचं. म्हणजे ही पद्धत अजून वास्करांकडे आहे. आता ती काही जास्त प्रमाणात तेवढे कीर्तनकार म्हणजे काळाच्या ओघात पाठांतर कमी व्हायला, व्यासंग कमी व्हायला लागला अशा अर्थ नाही, पण अजूनही सांभाळलं आहे. देहूकरांकडे या पद्धती अजून सांभाळल्या. शेलेकरी स्वतंत्र आहेत, ते कीर्तनाला उभारतील तेव्हा कंबर बांधतील. बहुतेक टाळकरी कंबर बांधतात. कीर्तन सुरू झालं की कीर्तनकारांनी कंबर बांधली की सगळेच कंबर बांधतात. आणि म्हणजे शेलेकरी हे स्वतंत्र उभं राहून मग त्याला प्रमाणे देतील किंवा पहिला अभंग ते सांगतील. ही शेलेकरी स्वतंत्र असतात. धोंडोपंत दादांकडे अशी पद्धत होती की तुकोबरायांचा गाथा पूर्ण पाठ असल्याशिवाय कीर्तनच देत नव्हती दादा स्वतः. कमीत कमी 2000 अभंग असला पाठ तरच त्या माणसाला टाळकरी म्हणून उभं करायचं, असं दादांचा पद्धती होत्या. पुढं दादांच्या उत्तरकाळ आयुष्यात दादांना लक्षात आलं की आता माणसं एवढं पाठांतर करत नाहीत, म्हणून दादांनी त्या मर्यादा थोड्याशा शिथिल केल्या. पण कमीत कमी 2000 तरी अभंग पाठ असले पाहिजे तरच कीर्तन करा, तरच टाळाला उभा राहा, अशी पद्धत दादांनी ठेवली होती. आजही या गोष्टी वारकरी संप्रदायात टाळाच्या हिशोबानं अत्यंत कटाक्षानं त्या अर्थानं पाळल्या जातात. टाळाच्या बाबतीत हौसनं जे ते आपापलं करतं, जे उच्च आहे, जे चांगलं आहे ते देवासाठी आहे. म्हणजे आमच्याकडे अनेक ठिकाणी नामदेव मंदिरातही चांदीचा टाळ आहे किंवा अनेक लोक हौसनं चांदीचे टाळ करतात. तसं विठोबाच्या पूजेत जे रोज नित्यभजन करतात ते हरदास मंडळी जे आहेत ते हरदास मंडळी चांदीचा टाळ देवापुढं वाजवतात आणि देवापुढून घरी नेल्यावरती तो त्यांच्या देवघरासमोर तिथंच ठेवलेला असतो. त्याची जागा सगळं बदलली नाही. म्हणजे रोज त्याची पूजा अर्चा आहे. दसऱ्याला संप्रदायात सगळेजण टाळाची पूजा करतात. टाळ, पकवाज, विणा जे काही वस्तू आपल्या भजनाच्या आहेत या सगळ्याचं पूजन त्यामुळे केलं जातं. मी तुम्हाला अनेक फोटो दाखवेन, म्हणजे आम्ही स्वतःही करतो तो पण विषय आहे. टाळाचं पूजा ही केली जाते आणि मग टाळ हौसनं देवासाठी आहे, देवाचा आहे, तर तो देवाच्या उच्चतेच्या हिशोबानं सगळा राहायला पाहिजे म्हणून चांदीचा टाळ आहे. तसं दोरीसुद्धा ती पट्टी करायची, तिला जरीची पट्टी करायची आणि ती पट्टी वापरायची. टाळ ठेवण्यात, सोडण्यात यालाही मर्यादा आहे. मग हौसनं सर्व टाळकरी आणि मालक नुसतं टाळ बघितला तरी ओळखू यावा अशा संकल्पनेतून मालकाचे टाळ आणि त्याची पट्टी यात थोडा कधी कधी फरक असतो. सगळ्यांचे टाळ आणि दाळ जर अशी असेल तर मालकाचा असा चौकोनी दोंडा असेल, 1 पदरी आहे, 2 पदरी आहे आणि त्याला गोंडा लावलेला असेल मागच्या बाजूला, आपण तो पाहतोय आत्ता. आणि टाळ बांधणं आणि ठेवणं किंवा सोडणं ह्या दोन्ही विषय सोपे आहेत, फार अवघड नसतात. अगदी सोप्या पद्धतीने माझ्या हातात आता टाळ आहे जो गाठ बांधलेला आहे, याची वरची गाठ सोडली की आता टाळ सुटतो. हा का बांधावा? तर टाळ जेव्हा सगळे एका पोत्यात ठेवले जातात त्याला पिशवी असते स्वतंत्र, ती पण विणलेली चांगली पिशवी असते. हे जेव्हा सोडले जातात तेव्हा एक टाळ जर दोऱ्या सोडलेले असतील, बांधलेले नसतील तर विस्कळीत होतील आणि त्याचा गुंता होऊन बसेल. हाही भाग आहे. आणि जोडी सापडणाऱ्याच्या दृष्टीनं सोपं जावं म्हणून ही बांधलेलं असतं. की आत्ता मी दोरी सोडली आहे आणि दोरी सोडल्यावर हा टाळ गळ्यात धारण करतो आहे. आपल्याला सगळ्या लक्षात येईल कसा घ्यायचा असतो टाळ आणि तो कसा घ्यायचा आणि कसा वाजवायचा. वाजवण्याचं कौशल्य हा पुढचा भाग आहे. टाळ वाजवायला येणं हे संप्रदायात थोडं विशेष आहे.
हे जे नावं उपनावं आहेत ते जास्त अजून स्वरातले लोक आहेत ते सांगतील. जेव्हा परत टाळ ठेवतो आपण तेव्हा परत तो सोडायचा आहे आणि पुन्हा अशी दोरी धरून गाठ बांधली की परत टाळ हलत नाही.